श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याची आशा सोडली होती तीच गोड बातमी आज तुला मिळेल. बा, हे शब्द ऐकून तुझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली असेल. कदाचित तू मनात विचार करत असशील, खरंच का माझ्या आयुष्यातही काही आता चांगले घडेल का? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. आपण खूप प्रयत्न करतो, खूप वाट पाहतो, पण काहीच घडत नाही. हळूहळू मन थकून जातं, आशा कमी होते आणि शेवटी आपण म्हणतो आता काहीच होणार नाही. पण अनेक वेळा चमत्कार त्याच क्षणी घडतात जेव्हा माणूस आशा सोडतो. कारण देवाची वेळ आपल्या वेळेसारखी नसते. आपण घाईत करतो, देव शांतपणे योग्य क्षणाची वाट पाहतो. तू कदाचित खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असशील, कदाचित एखाद्या नोकरीची वाट पाहत असशील, कदाचित घरात एखादी समस्या सुटावी यासाठी देवाला हाक मारत असशील. कधी कधी असंही वाटत असेल की देव माझं ऐकतच नाही. पण देव कधीच कोणाची प्रार्थना वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अचानक सगळं बदलायला लागतं. आजचा दिवस कदाचित तसाच असू शकतो. ज्या गोष्टीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहे ती गोष्ट तुझ्या आता जवळ येत आहे. कदाचित एखादा फोन येईल, कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित एखादी आता अडचण अचानक सुटेल आणि तेव्हा तुला जाणवेल स्वामींची कृपा खरं तुझ्यावर आहे. तू खूप आता धीर धरला आहेस, खूप वेळ आता मन खचलं आहे, तरी तू आता पुढे चालत राहिला. हेच तर तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण जे आता लोक संकटात धीर सोडत नाही त्यांच्यात आयुष्यात मोठं बदल होत आहे. तुझ्या आता आयुष्यात एक नवीन अध्याय आता सुरू होणार आहे. अजून आता काहीतरी आजपर्यंत जे काही तुला आता अशक्य वाटत होतं ते आता शक्य होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, आशा कधीच सोडू नकोस. आशा म्हणजे अंधारातला छोटासा दिवा. तो दिवा जरी छोटा असला तरी अंधार दूर करायला तो पुरेसा असतो. तुझ्या मनातही तो दिवा जिवंत ठेव. कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला सांग, माझं आता आयुष्य बदलणार आहे. हा विचार तुला पुढे चालत राहायला मदत करेल. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुझ्यासाठी एक वचन आहे. तू जेव्हा आता घाबरतो तेव्हा हे शब्द आठव. तू जेव्हा थकतोस तेव्हा हे शब्द आठव. तू जेव्हा निराश होतो तेव्हा हे शब्द आठव. कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरावरही त्यांची कृपा आहे. तुझ्या त्या कुटुंबात आनंद येणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येणार आहे आणि ज्या गोष्टीची बातमीची तू इतके दिवस वाट पाहतोय ती बातमी तुझ्या आता आयुष्यात नवीन आशा घेऊन येणार आहे. बाळा, आजपासून मनात एक छोटी आता गोष्टी पक्की कर. कधी आता हार मानायची नाही. किती अडचणी आल्या तरी विश्वास ठेवायचा. कारण देवाची कृपा कधीही अचानक आनंद घेऊन येते आणि कदाचित आजचा दिवस तुझ्यासाठी तसंच असू शकतो. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तू आता आशा सोडली होती ती गोष्ट आता पुन्हा तुझ्या आयुष्यात आता येऊ शकते. कारण जीवनात अनेक वेळा असं होतं की आपण थकून जातो. आपण म्हणतो, बस आता काय हे शक्य नाही. पण जिथे माणसाची आशा संपते तिथे देवाचा मार्ग सुरू होतो. तू इतका वेळ प्रयत्न करत होता, इतका वेळ मनात प्रार्थना करत होता, म्हणून आज आता परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. कधी अजून आता पूर्ण बदल दिसत नाही, पण संकेत मिळायला तर लागली आहेत. तुला आता कधी वाटलं आहे का की आता काही गोष्टी अचानक घडतात, जसं एखादी योग्य व्यक्ती आता भेटते, एखादा फोन येतोय, एखादी चांगली संधी मिळते. हे सगळं आता फक्त योगायोग नसतं, ही स्वामींची कृपा असते. तुझ्या त्या घरात जे काय तणाव असते तो आता हळूहळू कमी होईल. तुझ्या त्या मनात जी काही चिंता आहे ती आता हळूहळू हलकी होईल आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू शांतपणे बसून विचार करशील, इतकं दुःख होतं पण आता सगळं ठीक होत आहे. तो क्षण आता खूप सुंदर असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव. लोक काय बोलतात याचा स्वार्थ आता विचार करू नकोस. लोकांचं तर काम आता बोलणं असतं, पण तुझं काम पुढे जाणं असतं. आज कदाचित काही लोक तुला समजून घेत नाही, पण उद्या तेच लोक तुझं यशाचं कौतुक करतील. म्हणून निराश होऊ नकोस. तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. अजून खूप सुंदर दिवस आता येणार आहेत. तुझ्या त्या घरात आनंद येईल, तुझ्या कुटुंबात पुन्हा हसू येईल. तू ज्या काही स्वप्नांसाठी मेहनत करतोय ते स्वप्न आता पूर्ण होण्याची सुरुवात होईल. एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव, देव कधी आता कोणाला विसरत नाही. फक्त कधी कधी तो योग्य वेळ येण्याची आता वाट पाहतो. तुझ्यासाठी तो योग्य वेळ आता जवळ येतोय. आजपासून एक छोटी सवय लाव. रोज 2 मिनिटं शांतपणे बस आणि स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताना मनात एक वेगळी शांतता येईल. जणू कोणीतरी तुझ्या त्या मनाला सांगत आहे, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. ही तर स्वामींची ताकद आहे. आज जरी अंधार वाटत असला तरी पहाड जवळ आहे.
आज जरी वाटत असेल की सगळं आता थांबलंय, तरी तू पुढे आता नवीन मार्ग तयार होत आहे. फक्त धीर ठेव, विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तू स्वतःलाच म्हणशील, स्वामी समर्थांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. तो दिवस दूर नाही, म्हणून हसत राहा, आशा ठेव आणि स्वामी समर्थांचं नाव घेत राहा. किती दिवस झाले तू मनापासून हसला नाहीस, किती दिवस झाले तू कोणाला मनातलं आता सगळं सांगितलं नाही. कधी-कधी माणूस इतका मजबूत बनून जगत असतो, की त्याला स्वतःलाही कळत नाही, की तो अजून किती आता थकला आहे. बाहेरच्या जगासाठी तो हसतो, बोलतो, सगळ्यांसोबत सामान्यपणे वागतो. पण रात्री जेव्हा तू एकटा असतो, तेव्हा त्याच्या मनात खूप विचार सुरू असतात. भविष्याची चिंता, घराची काळजी, स्वतःची स्वप्न आणि कधी-कधी अपेक्षाभंगाची वेदना. बाळा, तुझ्या आयुष्यातही असं काहीतरी चालू असेल. कदाचित तू खूप वेळा प्रयत्न केले असतील, कदाचित खूप वेळा अपयशी मिळालं असेल. कधी-कधी एखादी संधी हातातून निसटली असेल, कधी एखाद्या व्यक्तीने तुला तर समजून घेतलं नसेल आणि त्या सगळ्यांमुळे तू हळू आशा आता सोडायला लागला असेल. पण बाळा, आयुष्यात खरं आता रहस्य इथेच आहे. ज्या माणसांनी आता ज्या क्षणी पूर्णपणे थकतो आणि देवावर सोडून देतो, त्या क्षणी नवीन मार्ग तयार होतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, बाळ विश्वास ठेवा, कारण विश्वास माणसाला पुन्हा उभं करतो. तू कदाचित विचार करत असशील की माझ्यासाठी खरंच काय तर चांगलं घडेल का? उत्तर आहे हो, घडेल. पण त्यासाठी तुला तर स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवावा लागेल. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टीचा तू आशा सोडली होतीस, ती गोष्ट कदाचित पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येऊ शकते. कधी एखादी चांगली बातमी, कधी एखादी आता नवीन संधी, कधी एखादं स्वप्न जे तुला अशक्य वाटत होतं. जीवनात चमत्कार मोठ्या आवाजात येत आता होत नाही, त्या हो घडतात. एक दिवस तुला आता जाणवेल ही परिस्थिती बदलत आहे. तुझ्या आता मनात थोडीशी शांती असेल, तुझ्या आता चेहऱ्यावर थोडंसं आता हसू येईल आणि तुला आता वाटेल की आता काहीतरी चांगलं होणार आहे. बाळा, हा क्षण तुझ्या आता आयुष्यात नक्की येईल, कारण तू आता खूप सहन केलं आहे. तुझ्या मनात खूप आता चांगुलपणा आहे. तू इतरांसाठी खूप काही ते केलं आहेस. देव कधीच अशा माणसाला विसरत नाही. आज नाही तर उद्या तर त्याची आता कृपा नक्की मिळते. म्हणून बाळा, आज एक छोटा निर्णय घे. भीती सोड, निराशा सोड, भूतकाळातील दुःख हळूहळू सोडून दे. कारण भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य तू बदलू शकतोस. रोज सकाळी थोडासा वेळ शांत बस आणि मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण. हा मंत्र फक्त शब्द नाही, तो तुझ्या मनाला धीर देणारी शक्ती आहे. तो तुला आठवण करून देतो की तू एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. व तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण यायचे. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळेल. आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या दिवसांसोबत आता जेव्हा आता मी आता आशा सोडली होती, तेव्हा तुम्ही माझ्या आतासाठी आशा आता जपून ठेवली होती. म्हणून बाळा, आजपासून नवीन सुरुवात कर. विश्वासाने जग, प्रामाणिकपणे काम कर आणि स्वामींचं नाव घे, मनापासून जपून ठेव. कारण श्री स्वामी समर्थ या नावात एक अशी शक्ती आहे, जी तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून आनंदाचा प्रकाश घेऊन येऊ शकते. आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात त्या प्रकाशाची नवीन सुरुवात होत आहे. कधी-कधी आयुष्य असं वळण घेतं की माणूस पूर्णपणे थकून जातो. तुला वाटतं आता काहीच उरलं नाही. तू खूप आता प्रयत्न केले, खूप आता दार ठोठावली, खूप लोकांकडे मदत मागितली, पण प्रत्येक वेळी उत्तर एकच मिळालं, थांब, अजून वेळ आहे. आणि त्या आता अजून वेळ आहे या शब्दाने तुझं तर मन खूप वेळ आता तुटलं असेल. रात्री उशिरा तू शांत बसून स्वतःला विचारलं असेल, देवा, माझ्यासाठी कधी काही आता चांगलं होणार आहे का? पण तुझा हा प्रश्न रिकामा गेला नाही. स्वामी समर्थ तुझ्या मनाला प्रत्येक आवाज ऐकतात. तू जेव्हा त्या डोळ्यात पाणी घेऊन देवाला आता हाक मारतो, तेव्हा ही हाक आकाशापर्यंत पोहोचते. कधी-कधी देव लगेच उत्तर देत नाही, कारण तो तुझ्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीतरी तयार करत असतो. ज्या गोष्टीची खूप आता दिवस वाट पाहत होता, ती गोष्ट अचानक तुझ्या आता आयुष्यात येईल आणि त्या क्षणी तुला वाटेल, हे कसं आता शक्य झालं. पण बाळा, तो चमत्कार नसतो, तो तुझ्या आता श्रद्धेचं फळ असतं. तू आता हार मानली नाहीस, तू आता विश्वास सोडला नाही, म्हणून आज देव तुझ्या आयुष्यात एक गोड आनंद पाठवणार आहे. कदाचित एखादी चांगली नोकरी, कदाचित पैशाची काही सोय, कदाचित घरात एखादी आनंदाची बातमी. जी काही असेल ती बातमी तुझ्या त्या मनाला सगळ्या थकवा क्षणात दूर करेल. तुझ्या त्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल, तुझ्या मनात पुन्हा आता आशा जागेल आणि त्या दिवशी तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, देवा, तू मला ते कधीच एकटं सोडलं नाही. बाळ, लक्षात ठेव, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा आयुष्य अचानक बदलायला लागतं. आजपर्यंत तुझे काय अश्रू ढाळले ते वाया गेले नाही. तुझे काही कष्ट केलेस ते वाया गेले नाही. तुझे काही स्वप्न पाहिले ते वाया जाणार नाही. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताचं स्वप्न कधीच तुटू देत नाही. म्हणून बाळा, आजपासून एकच गोष्ट मनात ठेव, कधी आता आशा सोडू नाही, कधी आता विश्वास सोडायचा नाही. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी मनापासून म्हणायचं, श्री स्वामी समर्थ.
हा जप तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आणेल, तुझ्या घरात शांती आणेल आणि हळूहळू तुझ्या आता आयुष्यात जी काही गोड बातमी ही खरंच येईल, ज्याची तू इतके दिवस वाट पाहत होता. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू असतील. म्हणून बाळा, विश्वास ठेव, धीर ठर आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू कदाचित खूप दिवसांपासून एका बातमीची वाट पाहत असशील, कदाचित एखादं स्वप्न जे काही तुला आता खूप जवळचं वाटत होतं, पण ते वेळ आता जात गेला, परिस्थिती बदलली आणि हळूहळू तू मनात म्हणालास बहुतेक आता हे शक्य नाही. असं अनेक वेळा होतं. माणूस खूप आशा ठेवतो, पण जेव्हा तो आता ती गोष्टी उशिरा मिळते, तेव्हा मन निराश होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव जेव्हा आता काही देतो, तेव्हा योग्य वेळेवरच देतो. आपल्याला वाटतं की आता सगळं आताच मिळावं, पण देवाला तर माहीत असतं की आता कोणी आता गोष्ट कोणत्या वेळेला मिळाली, तर ती जास्त चांगली ठरते. तू तर या गोष्टीची वाट पाहत होता, ती आता कदाचित आता तुझ्या आयुष्यात येण्याची तयारी आता झाली असेल. कधी-कधी जी गोष्ट आपण विसरतो, तीच गोष्ट अचानक आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येते. तुझ्या आयुष्यातही असाच एक सुंदर क्षण आता येणार आहे. कदाचित एखादा फोन येईल, जो तुझं मन आनंदाने भरून टाकेल. कदाचित एखादा संदेश मिळेल, जो तुझ्या आयुष्यात नवीन आशा आणेल. कदाचित एखादी समस्या जी खूप दिवसांपासून होती, ती अचानक सुटेल आणि त्या क्षणी तुला तर जाणवेल, स्वामींची कृपा खरंच तुझ्यावर आहे. तू इतके दिवस धीर धरला आहेस. कधी मन खचलं तरी तरी तू आता पुढे चालत राहिला. कधी डोळ्यात पाणी आलं तरी तू स्वतःला सावरलं. हेच तर तुझ्या आता खऱ्या अर्थाने आता सामर्थ्य आहे. कारण जो माणूस संकटातही हार मानत नाही, तोच एक दिवस आता मोठं यश मिळवतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर धरा आणि विश्वास ठेवा. धीर म्हणजे अडचणीत शांत राहणं. विश्वास म्हणजे अंधारातील प्रकाशावर भरोसा ठेवणं. तुझ्या आयुष्यात आज जरी आता काही गोष्टी अस्पष्ट वाटत असतील, तर उद्या सगळं स्पष्ट होईल. तू आज जिथे आता आहेस तिथे थांबायचं नाही. तुला अजून आता पुढे जायचंय. तुझ्या आता घरातही लवकर आनंद येईल. तुझ्या कुटुंबात हसू वाटेल. जे काही दिवस थोडे आता कठीण गेले, ते हळूहळू मार्गी आता राहतील. एक गोष्ट आता नेहमी लक्षात ठेव, आपण किती अडचणीत असलो तरी आशा सोडू नये. कारण आशा माणसाला जिवंत ठेवते. आशा माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवते आणि अशाच माणसाला पुढे नेते. आजपासून स्वतःला रोज सांग, माझ्या आता आयुष्यात चांगले दिवस येणार आहे. हे वाक्य तुझ्या आता मनाला बळ देईल, तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आणेल आणि जेव्हा आता विचार बदलतात, तेव्हा आयुष्यही बदलायला लागते. बाळा, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. जेव्हा तुला आता भीती वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. जेव्हा तुला एकटे वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. कारण स्वामी समर्थांची कृपा आता तुझ्या सोबत आहे आणि जिथे स्वामींची कृपा असते, तिथे अडचणी जास्त वेळ टिकत नाही. बाळ, तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. ज्या आता गोड बातमीची तू आता कधीतरी आता आशा ठेवली होती, ती बातमी तुझ्या आता आयुष्यात आनंद घेऊन येईल आणि त्या दिवशी तू मनापासून आता म्हणशील, स्वामी समर्थांनी माझ्यावर कृपा केली. स्वामी म्हणतात, तू इतकं काय शांतपणे सगळं सहन केलं, कधी कुणाला दोष दिला नाहीस, कधी कुणाला त्रास दिला नाहीस, फक्त मनातल्या मनात देवाला तर आठवत राहिला. हेच तर तुझं खरंच सामर्थ्य आहे बाळा. कधी कधी तुझ्या मनात असा विचार येतो, मी एवढा प्रयत्न करतोय तरी माझ्या वाटेला अडचणी काय येत आहेत. पण स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याचं कर्म प्रामाणिक असतं. ज्याच्या परीक्षा थोडीशी जास्त घेतली जाते, कारण देवाला माहीत असतं हा माणूस मजबूत आहे. तुझे काय दुःख आता पाहिलं, ते तुला तोडण्यासाठी नाही, ते तुला घडवण्यासाठी आहे. आज तू जिथे उभा आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप संघर्ष केलाय. तुझ्या आता मनातून आता अजून एक स्वप्न आहे. तू ते आता सगळ्यांना सांगत नाही, पण मनात अजून जपून ठेवलंय. आम्ही म्हणतात, हे स्वप्न आता व्यर्थ नाही. कदाचित थोडा वेळ लागतो, पण ते पूर्ण होईल. तुझ्या आता घरातही लवकरच आनंदाची चाहूल लागेल. ज्या गोष्टीसाठी तू इतकी वर्ष वाट पाहिली, ज्याची आता आशा जवळ सोडली होती, तीच गोष्ट आता पुन्हा तुझ्या आयुष्यात येईल आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. बाई, गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात सगळं आता आपल्या मनासारखं होत नाही, पण जे काही होतं ते शेवट आपल्या भल्यासाठीच होतं. आज तुला जे काही समजत नाही, ते उद्या समजेल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात भीती ठेवू नको. भीती आता माणसाला कमजोर करते, विश्वास माणसाला मजबूत बनवते. म्हणून आजपासून एक छोटा बदल कर. रोज सकाळी उठल्यावर देवाला धन्यवाद दे. कारण अजून एक नवीन दिवस तुला मिळणार आहे आणि रात्री तर झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव आता घेताना तुझ्या मनात शांतता येईल. तुला वाटेल की तुझं आता दुःख आता हलकं होत आहे. बाळा, तुझ्या आता आयुष्यात अजून खूप आता सुंदर गोष्टी येणार आहे. तुझ्या घरात पुन्हा आता हसू येईल. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल. तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. आज जरी सगळं आता अंधारासारखं वाटत असेल, तरी उद्याचा प्रकाश येणार आहे. कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. तसं तुझ्या आयुष्यात एक सुंदर सकाळ येणार आहे आणि त्याच दिवशी तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, स्वामी समर्थांनी माझं आयुष्य बदलून टाकलं.
बघा माणूस आयुष्यात आता खूप काही मिळवतो, पण जर आता माणसाला शांती मिळाली नाही तर ते सगळं आता अपूर्णच वाटतं. तुझी आयुष्यात कदाचित खूप आता स्वप्न असतील, काही आता स्वप्न पूर्ण झाले असतील, काही अजूनही अपूर्ण असतील. काही स्वप्न अशी असतील ज्याची तू आशा सोडून दिली आहे. कारण खूप वेळा प्रयत्न करूनही जेव्हा काही मिळत नाही, तो माणूस थकतो. तो मानतो आता की आता राहू दे, कदाचित हे माझं आता नशीब नाहीये. पण बाळा, देवाचं गणित आपल्या समजणाऱ्या गणितापेक्षा वेगळं असतं. आपण ज्यावेळी आता हार मानतो त्याच वेळी देव आपल्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, बाळा धीर सोडू नकोस. कारण धीर ठेवणारा माणूस एक दिवस नक्की जिंकतो. तू आजपर्यंत खूप संघर्ष केलाय. कधी आता लोकांनी साथ दिली नाही, कधी परिस्थिती कठीण होती, कधी स्वतःवर आता विश्वास उरला नाही, पण तरी तू थांबला नाहीस. हीच तर तुझी खरी ताकद आहे. माझ्या जीवनात प्रत्येक माणसाला एक वेगळी आता अशी येते, जेव्हा त्याला वाटतं की आता सगळं संपलंय. पण खरा बदल आता त्याच क्षणापासून सुरू होतो. कारण अंधार नेहमीच त्यामाने प्रकाशाच्या आधी येतो. आज जर तुझ्या आता आयुष्यात थोडासा अंधार असेल, तर त्याला त्या घाबरू नको. तो कायमचा नाहीये. लवकर तुझ्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवेल. त्या सकाळी तू आता उठशील आणि तुला आता जाणवेल की मन आता हलकं झालंय. काहीतरी चांगलं होणार आहे असं वाटायला लागेल. कदाचित तुला आता एखादी आता अशी बातमी मिळेल की तू आता जे ऐकून तुझं मन आनंदाने भरून जाईल. तू स्वतःला तर म्हणशील, मी तर याची आशा सोडली होती आणि हे पुन्हा आता कसं घडलं? बाळा, हेच तर तुझ्या स्वामी समर्थांचे चमत्कार असतात. ते तुझ्या आता मोठ्या आवाजात होत नाही, ते शांतपणे तुझ्या आयुष्यात येतं. कधी एखादी नवीन संधी मिळते, कधी एखादं हरवलेलं नातं परत जुळतं, कधी एखादं तर स्वप्न पुन्हा जिवंत होतं. हे सगळं स्वामींच्या कृपेने होतं. आणि त्यासाठी तुझ्या त्या मनात विश्वास हवा. विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही. विश्वास म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं. बाळा, आता तुझ्या आयुष्यात अजून खूप काही आता सुंदर घडायचं. तुझ्या मेहनतीला एक दिवस नक्की फळ मिळते. तुझ्या त्या घरात पुन्हा आता हसू येईल. तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि त्याच दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी, जेव्हा मी आता आशा सोडली, तेव्हा तुम्ही आता माझ्यासाठी आशा जपून ठेवली होती. म्हणून आता बाळा, आजपासून एक छोटा निर्णय घे. भीती सोड, निराशा सोड. स्वतःवर आता विश्वास ठेव आणि रोज मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. या नावात एक अशी शक्ती आहे जी तुझ्या त्या आयुष्यात नवीन प्रकाश आणू शकते. आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात या प्रकाशाची नवीन सुरुवात होत आहे. म्हणून बाळा, हस. कारण कदाचित तुझ्या आयुष्यातील ती गोड आता बातमी तुझ्याकडे हळूहळू येण्याच्या मार्गावर आहे. आज तुला एक गोष्ट आता सांगतो, जी गोष्ट खूप लोकांच्या आयुष्यात घडते, पण त्यावेळी त्यांना आता कळत नाही की देव त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवतोय. कधी-कधी आयुष्य आपल्याला खूप कठीण आता वाटतं. एक समस्या संपत नाही, तोपर्यंत दुसरी समस्या समोर उभी राहते. घरात ताण असतो, पैशाची चिंता असते, नोकरीची काळजी असते आणि आता मनात सतत एकच आता प्रश्न असतो. आता आयुष्य आता कसं आता राहणार आहे का बाळ? एक प्रश्न हा आता लोकं विचारतात. पण आता सगळ्यांना आता एक गोष्ट आता कळत नाही, की देव जेव्हा आता एखाद्या माणसाला मोठं काहीतरी द्यायचं ठरवतो, तेव्हा आता आधी त्याला आता मजबूत बनवतो. कारण ज्याने दुःख पाहिलंय तोच खऱ्या आनंदाची किंमत समजतो. तू आज जे काही सहन करतोय ते वाया जाणार नाही. तू आता प्रत्येक अश्रूची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची किंमत आहे. तू जेव्हा त्या शांतपणे स्वामींच्या समोर बसतो आणि मनात म्हणतो, स्वामी, माझ्या आयुष्यात थोडासा आनंद आणा, तेव्हा ती प्रार्थना आता स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. आणि स्वामी म्हणतात, बाळा, तू जे काही मागतोय ते तुला आता नक्की मिळेल. पण योग्य वेळ आली की. बाळा, योग्य वेळ येते आहे. कदाचित आज, उद्याची, कधी किंवा खूप लवकर तुझ्या त्या आयुष्यात एक गोड बातमी येणार आहे. ती बातमी तुझ्या मनाला सगळा आता थकवा क्षणात दूर करेल. तुला वाटेल की इतके दिवस मी आता वायाच दुःख आता करत होतो. कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी आधीपासूनच काहीतरी चांगलं तयार करत होते. बाळा, लक्षात ठेव, जी गोष्ट उशिरा मिळते तीच गोष्ट जास्त काळ टिकते. आजपर्यंत तू जे काही सहन केलंय ते तुला आता मजबूत बनवत होतं. तू आता हार मानली नाहीस. तू अजूनही उभा आहेस. हीच तर तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जगात खूप लोक अडचणीत आल्या की स्वप्न सोडून देतात, पण तू अजूनही स्वप्न पाहत आहे. म्हणून स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. लवकर तुझ्या आता घरात आनंद येईल. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसेल. तुझ्या वडिलांच्या मनात पुन्हा अभिमान निर्माण होईल आणि त्या दिवशी तू पुन्हा आता म्हणशील, स्वामी, तुमच्या आता कृपेने आज माझं आता आयुष्य बदललं. म्हणून बाळा, आजपासून एक गोष्ट आता कधी विसरू नकोस, कधी आशा सोडू नकोस. कारण आशा म्हणजेच जगण्याची ताकद आहे. तू सकाळी आणि रात्री झोपण्याआधी मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. हा शब्द तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश आणेल, तुझ्या मनात नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि हळूहळू तुझ्या आयुष्यात तो दिवस येईल, जिथे तू खूप दिवस आता वाट पाहत होता.
आणि त्या दिवशी तुला जाणवेल की स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभे होते. तुला कदाचित आठवत असेल की काही दिवस, काही महिने किंवा कदाचित काही वर्षांपूर्वी तू एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना केली होती. तू मनापासून देवाला सांगितलं होतं, "हे स्वामी, माझी एक इच्छा आता पूर्ण करा." पण एक दिवस आता गेले, महिने गेले आणि ती इच्छा आता तशीच राहिली. हळूहळू तू स्वतःला समजावलं, "ठीक आहे, बहुतेक हे माझ्या तर नशिबात नाही." पण बाळा, देव कधीच कोणाची प्रार्थना विसरत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. तसं बीज जमिनीत आता टाकलं की आता ते लगेच झाड आता होत नाही. तसंच प्रार्थनेचंही असतं. त्या शांतपणे आता तू वाढत असता आणि जेव्हा आता योग्य वेळ येते, तेव्हा त्या फुलासारख्या उमलतात. आज कदाचित तुझ्या आयुष्यात असले एक दिवस असू शकतो, ज्या गोष्टी तू आता खूप दिवसांपासून आशा ठेवली होती. ती गोष्ट आज पुन्हा आता तुझ्या आयुष्यात येऊ शकते. कधी-कधी एखादा छोटा संदेश, कधी एखादा फोन, कधी एखादी भेट आणि अचानक आता तुझ्या आता चेहऱ्यावर हसू येईल. तुला आता जाणवेल, हो, देवाने माझं ऐकलं होतं. पण बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते सगळं व्यर्थ नव्हतं. तू जे काही दुःख आता सहन केलं त्याने तुला आता मजबूत केलंय. तुझे काही अश्रू राहिले त्याने तुझं मन आता स्वच्छ केलं आणि तू जे आता धीर धरलाय त्यामुळे आज तू इथपर्यंत पोहोचलाय. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर धरा, योग्य वेळ येईल. आणि बाळा, ती वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या आता घरात पुन्हा आनंद येणार आहे. तुझ्या आता मनात पुन्हा आशा निर्माण होणार आहे. तुझे काही स्वप्न कधी आता काही पाहिलं होतं ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधी आता स्वतःवर विश्वास सोडू नको. जग आता काहीही बोलू दे, लोक काहीही म्हणू दे, तुझ्या आता मार्गावर चालत राहा. कारण शेवटी जिंकतो तोच जो हार मानत नाही. बाळा, आता तू खूप आता चांगलं आहेस. तुझं आता मन स्वच्छ आहे, तुझा आता हेतू चांगला आहे आणि अशा माणसाला आता देव कधीच एकटा सोडत नाही. कधी-कधी देव आता आपल्याला थोडं थांबवतो, कारण पुढे जे काय मिळणार आहे ते खूप मोठं असतं. तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे जे तुला आता आश्चर्यचकित करेल. स्वामी म्हणतात, तू खूप काय आता सहन केलंय, मनात ठेवून जगतो आहेस. तुझ्या चेहऱ्यावर कधी हसू असतं, पण आतमध्ये खूप विचार चालू असतात. कोणी तुला आता पूर्णपणे समजत नाही असं कधी-कधी तुला वाटतं. पण तू अनेक वेळा लोकांसाठी चांगलं केले, लोकांना मदत केली, त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभं राहिले. पण जेव्हा तुला आता गरज होती तेव्हा काही लोक दूर गेले. हे बघून तुझं मन दुखावलं. पण बाळा, याच क्षणी आता स्वामी समर्थ तुझ्या जवळ असतात. लोक आता कधीही बदलू शकतात, परिस्थिती कधीही बदलू शकते, पण देवाची कृपा कधीही बदलत नाही. स्वामी समर्थ तुझ्या आता आयुष्यातील प्रत्येक अश्रू त्यांना आता पाहिले, तुझ्या प्रत्येक दुःख त्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. कधी-कधी जीवनात उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुझे काय चांगलं केलं त्याचं फळ तुला आता नक्की मिळेल. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळी ते फळ तुझ्या हातात असेल. स्वामी म्हणतात, बाळ, स्वतःवर प्रेम करायला शिक. तू जसा आहे तसा तुझं खूप मौल्यवान आहे. तुला आता स्वतःची किंमत कळायला हवी. तुझी आता खूप ताकद आहे, तुझ्यात खूप क्षमता आहे. फक्त आता कधी-कधी तू स्वतःवर शंका घेतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा त्या अडचणीत असतो तेव्हा तुला त्या मार्ग दाखवतात. कधी-कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात, कधी एखाद्या छोट्या संकेताच्या रूपात. फक्त तुझं मन उघडं ठेव. तुझ्या आता घरातही लवकरच आनंदाची वेळ येईल. तुझ्या कुटुंबात जे काही तणाव होते ते हळूहळू आता दूर होईल. तुझ्या मनावर भार हलका होईल आणि आता एक दिवस असा येईल जेव्हा तू शांतपणे बसून म्हणशील मनातल्या मनात, धन्यवाद स्वामी समर्थ, तुम्ही माझी साथ आता कधी सोडली नाही. माझं जीवन खूप सुंदर आहे. कधी-कधी अडचणी येतात, पण ते कायम आता राहत नाही. वादळ किती मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. तसं दुःखही आता कायम राहत नाही. आनंदाचा दिवस नक्की येतो. म्हणून आजपासून भीती सोड आणि विश्वास धर. रोज सकाळी एकदा स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेताना तुझ्या आता मनात शांतता येईल. तुला वाटेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुला सांभाळते आहे. इथं स्वामींची कृपा आहे बाळा. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहे. तू इतके दिवस आता खूप काय आता सहन केलेस. कधी परिस्थितीने तुला तर थांबवले, कधी लोकांच्या शब्दाने तुला दुखावले, कधी स्वतःच्या मनातली भीतीने तुला आता मागे ओढलं आहे. पण तरी आता बाळा, तू आजपर्यंत आता चालत राहिलाय. कदाचित हळू चाललाय, कदाचित थोडा वेळ थांबलाय, पण पूर्णपणे कधी हार मानली नाहीस. हीच तर तुझी इथं गोष्ट तुला खास बनवते. जीवनात खूप लोक आता असतात जे काय पहिल्याच अडचणीला घाबरून बसतात, पण काही लोक असे असतात जे आता पडले तरी पुन्हा उभे राहतात. तू त्याच लोकांपैकी एक आहे. आज तुला आता वाटत असेल की आता माझ्या आयुष्यात अजून खूप समस्या आहे, घरातल्या जबाबदाऱ्या, कामाचा ताण, भविष्यासाठी चिंता, हे सगळं मनावर खूप आता भार टाकतं. पण माझ्या लक्षात ठेव, कोणाचंही आयुष्य पूर्णपणे सोपं नसतं. प्रत्येक माणूस काही ना काही आता संघर्ष करत असतो.
फरक एवढाच असतो, की काही लोकं आता त्या संघर्षात हरवतात आणि काही लोकं त्या संघर्षातून स्वतःला ते घडवतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, "धीर धरा, वेळ बदलेल." आज जर तुझ्या आता आयुष्यात थोडासा अंधार असेल, तर त्याला आता घाबरू नकोस. कारण अंधार कधीच कायमचं राहत नाही. सकाळ आली तरी सूर्य आता पुन्हा उगवतो. जसं आयुष्यात हे असतं. आज दुःख आहे, तर उद्या आनंद येईल. आज निराशा आहे, तर उद्या आशा निर्माण होईल. बाळा, तुझ्या आयुष्यात एक असा दिवस येईल, जेव्हा तू मागे आता वळून पाहशील आणि तुला जाणवेल, हे आता सगळं जे घडलंय, हे माझ्यासाठीच होतं. कारण त्या प्रत्येक अनुभवाने तुला तर कदाचित आता काहीतरी शिकवलंय. कधी संयम, कधी धैर्य, कधी स्वतःवर आता विश्वास ठेवणं. आज तू जिथे उभा आहेस तिथेपर्यंत आता येण्यासाठी तू खूप काही आता सहन केलंय. म्हणून बाळा, आता स्वतःला ते कमीच समजू नको. तुझ्या आयुष्यात अजून काही आहे, तर खूप काही सुंदर घडायचं आहे. तुझ्या स्वप्नांना अजून पूर्ण व्हायचं आहे. कधी-कधी आपल्याला देव आपल्याला थोडासा वेळ थांबवतो. कारण त्याला माहीत असतं, की अजून योग्य वेळ आलेली नाही. पण जेव्हा आता ती योग्य वेळ येते, तेव्हा आता आयुष्य आता अचानक आता बदलायला लागतं. एक छोटी संधी मोठा मार्ग घडवते. एक छोटी बातमी परत आता मोठा आनंद जाणवते. पण बाळा, आता तुझ्यासाठी एक अशी वेळ येणार आहे, ज्या त्या गोष्टीची तू आता आशा सोडली होती, तीच गोष्ट पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येऊ शकते. कदाचित एखादी आता चांगली बातमी, कदाचित एखादी नवी संधी, कदाचित एखादं स्वप्न जे तुला अशक्य वाटत होतं, हे सगळं आता हळूहळू घडेल. पण त्यासाठी तुझ्या मनात विश्वास रोज सकाळी थोडासा वेळ शांत बसा, थोडासा आणि मनापासून मनाशी स्वामी समर्थ हा मंत्र तुझ्या मनाला धीर देईल. तुला आठवण करून देईल, की तू एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बाळा, तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. तुझ्या त्या मेहनतीचं फळ तुला मिळेल आणि त्या दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, "स्वामी, त्या कठीण दिवसात तुम्ही आता माझा हात आता धरून ठेवला, म्हणून आज मी इथेच उभा आहे." म्हणून बाळा, आजपासून तर नवीन सुरुवात कर. भूतकाळातील दुःख हळूहळू सोडून दे. भविष्याकडे आशेने बघ. कारण आयुष्य अजून खूप मोठं असतं आणि कदाचित आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन आनंदाची सुरुवात होत आहे. म्हणून मनात विश्वास ठेव आणि रोज म्हण, "श्री स्वामी समर्थ." कधी-कधी तुला आता असंही वाटतं असेल, की आता मी इतका प्रयत्न करतोय, पण माझं आता नशीबच माझा विरोधात आहे. लोकं म्हणतात, "मेहनत कर, सगळं ठीक होईल." पण जेव्हा तू आता खूप मेहनत करूनही तुला आता हवं तसं काही होत नाही, तेव्हा मनात खूप वेदना निर्माण होतं. तुला वाटतं, कदाचित मीच आता काहीतरी कमी करतोय. पण बाळा, असंही कधी समजू नकोस, की तू आता कमी नाही. तुझी आता काहीतरी कमी नाहीये. जेव्हा प्रत्येक माणसाला एक खास ताकद दिलेली असते. फक्त कधी आता ती ताकद आपल्याला उशिरा कळते. तू अजून जे काही सहन करतोय, ते तुला आता आयुष्याला एक वेगळा आकार देत आहे. आजचे तुझे आता संघर्ष उद्याच्या तुझ्या यशाची आता पायाभरणी करत आहे. स्वामी म्हणतात, "बाळा, आज जो काही धीर धरतो, त्याच्या आयुष्यात एक दिवस नक्कीच मोठा बदल होतो." कदाचित तुझ्या आयुष्यात तो बदल आता खूप जवळ येत आहे. ज्या गोष्टीची आता तू आशा सोडली होती, ती गोष्ट आता तुझ्या आयुष्यात आनंदाने घेऊन येणार आहे. कधी-कधी देव आपल्याला अचानक आनंद देत असतो. असा आनंद ज्याची आपण आता कल्पनाही करत नाही. कदाचित एक चांगली नोकरी, कदाचित एखादी नवीन संधी, कदाचित घरातील एखादी आनंदाची बातमी, जी काही असेल, ती बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणेल. तुझ्या मनात पुन्हा आशा निर्माण करेल. तुझ्या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. बाळा, लक्षात ठेव, दुःख कायमचं राहत नाही. पण जसं काही रात्री कितीही काळी असली तरी पहाट नक्की होते, तसं तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट लवकरच येणार आहे. फक्त तू धीर धर, विश्वास ठेव, रोज मनात स्वामींचं नाव घे. हे स्वामी समर्थ या नावात खूप मोठी शक्ती आहे. हे नाव तुझ्या त्या मनात शांतता निर्माण करेल, तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणेल आणि हळूहळू आता तुझ्या आयुष्यात तो दिवस आता येईल, ज्याची तू इतके दिवस वाट पाहत होता आणि त्या दिवशी आता तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. तू आता स्वामींच्या चरणी डोके ठेवून आता म्हणशील, "स्वामी, तुमच्या कृपेने आज माझं आता आयुष्य सुंदर झालं." म्हणून बाळा, कधी आता हार मानू नकोस, कधी श्रद्धा सोडू नकोस. कारण ज्या माणसाच्या मनात विश्वास असतो, त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून आता हसत राहा, आशा ठेव आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आता मनात अनेक गोष्टी आता चालू असतील. कधी स्वतःबद्दल प्रश्न, कधी घराबद्दल चिंता, कधी भविष्याबद्दल भीती. कधी-कधी असं वाटत असेल, की आता सगळं ठीक होईल का? मी जे काही स्वप्न पाहिलं ते खरंच आता पूर्ण होईल का? बाळा, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. जो काही माणूस स्वप्न पाहतो, तोच असे प्रश्न विचारतो. कारण ज्याच्या मनात स्वप्न नसतं, त्याच्या मनात आशाही नसते. तुझ्यात पण तुझ्या मनात आशा आहे. तू अजूनही प्रयत्न करतोय. याचा अर्थ तुझ्यात खूप ताकद आहे. आयुष्य म्हणजे एक मोठा प्रवास आहे. या प्रवासात कधी रस्ता आता सोपा असतो, कधी आता खूप कठीण असतो. पण कधी-कधी आपण आनंदात चालतो आणि कधी-कधी आपण थकून बसावं वाटतं. पण जे काही लोकं थोडा वेळ थांबून पुन्हा आठवतात, ते शेवटी मंजिल गाठतात. तूही आता तसंच आहे. कधी-कधी तुला थकला, पण आता पुन्हा उभं राहिला. हे तर तुझं सर्वात मोठं आता यश आहे. तुझ्या आता आयुष्यात जे काही दुःख आलं, त्याने आता तुला खूप काही शिकवलं, ज्याने तुला आता कमी समजलंय
याने तुला आता संयम शिकवलाय आणि सर्वात मोठं महत्त्वाचं म्हणजे ज्याने तुला आता स्वतःची ओळख करून दिली. कधी-कधी आपण स्वतःची किमया आता समजत नाही, पण अडचणी आपल्याला दाखवतात, की आपण किती आता मजबूत आहोत. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, तुझ्या आयुष्यात हे असे अनेक क्षण आले आहेत, जिथे तुला आता वाटतं, आता मी आता पुढे जाऊ शकणार नाही, पण तरी तू आता पुढे चालत राहिले. याचा अर्थ तुझ्यात खूप आता मोठी शक्ती आहे. हा स्वामी समर्थ नेहमी सांगतात, विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे आपला आता सर्व काही फक्त शब्द नाही, तो एक भावना आहे. जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा भीती कमी होते, तेव्हा अडचणी लहान वाटतात. तुझ्या मनातही तो विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. कारण जिथे विश्वास असतो, तिथे मार्ग नक्की सापडतो. बाळा, तुझ्या आता घरात कधी-कधी ताण येतो असेल, कधी आता छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील, हे प्रत्येक आता घरात हे पण त्यातून एकमेकांना आता समजायला शिकतो. जर घरात कोणी आता रागवलं, तर तू आता शांत राहा. जर कोणी दुखावलं, तर त्याला आता प्रेमाने बोल. कारण एक प्रेमळ शब्द खूप मोठा बदल घडवू शकतो. घर हे फक्त त्या भीतीनं आता बनत नाही, ते आता प्रेमाने बनतं आणि ते प्रेम आता तुझ्या छोट्या-छोट्या कृतीतून दिसतंय. बाळ, आता तू आता तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहे. आज आता कदाचित तुला वाटत असेल, की आता सगळं आता कठीण आहे, पण उद्या सगळं आता वेगळं असेल. कदाचित आजचा संघर्ष उद्याची ताकद बनेल. आजचे अश्रू उद्याचे हसू बनतील. फक्त धीर धर. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या त्या पाठीशी आहे. हे शब्द तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. जेव्हा तुला आता भीती वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. जेव्हा तुला एकटे वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. कारण स्वामींचा कृपा नेहमी आता तुझ्यासोबत आहे. अजूनही एक छोटी आता नियम ठेव. तू सकाळी उठल्यावरती हात जोडून मनात म्हणशील, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याला आता योग्य दिशा द्या. फक्त 2 मिनिटं पण मनापासून. हळूहळू तुला जाणवेल, की तुझं आता मन शांत होत आहे. तुझे आता विचार सकारात्मक होत आहे आणि जेव्हा विचार बदलतात, तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. बाळ, तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. तू अजून आता खूप काही आता पाहणार आहेस, खूप काही शिकणार आहेस आणि खूप काही आता मिळवणार आहे. एक दिवस तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनी मला आता मजबूत बनवलं आणि त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर एक मोठा हसू असेल. म्हणून आज थोडंसं हस, मनातील भीती थोडी आता सोडून दे, कारण तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. स्वयं म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काय आता घडले, त्या अडचणी तू पाहिल्या, त्या सगळ्या आता व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव तुझ्या आता काहीतरी शिकवून गेलाय. कधी ती लोकांनी साथ दिली, कधी ती लोकांनी आता पाठ फिरवली, पण या सगळ्यातून तू आता मजबूत होत गेला. तुझ्या त्या मनात एक साधी इच्छा आहे. तुझं ते कुटुंब सुखी असावं, घरात शांतता असावी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असावं. ही इच्छा खूप मोठी नाही, पण खूप पवित्र आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या आता मनात इतरांसाठी चांगुलपणा असतो, त्याच्यावर देवाची कृपा विशेष असते. बाळा, आता कधी-कधी तू रात्री उशिरापर्यंत जागा राहतोय. मनात एक विचार करत होता, उद्या काय होईल, माझं काम आता कसं होईल, माझ्या घरच्यांचं काय? हे विचार तुला तर त्रास देतात. पण स्वामी म्हणतात, उद्याची काळजी इतकी करू नकोस, कारण उद्या असून आलेला नाहीये. आजचा दिवस शांतपणे आणि विश्वासाने जग. तू जेवढा प्रामाणिक आहे, तेवढं प्रामाणिक माणूस देव आता कधीही सोडत नाही. तुझ्या आयुष्यात अजून खूप चांगल्या त्या संधी येणार आहे. कदाचित एखादं काम त्याची आता तू अपेक्षा करत नव्हता. कदाचित एखादी आता व्यक्ती जी तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल आणि कदाचित एखादी बातमी जी ऐकून तुझं मन आनंदाने भरून जाईल. स्वयं म्हणतात, बाळा, संयम ठेव. मोठ्या गोष्टी थोडा वेळ घेतात. झाडाला फळ यायला वेळ लागतो, पण जेव्हा फळ येतं, तेव्हा ते खूप गोड असतं. तुझं आता तुझ्या आयुष्यातही गोड आता क्षण येणार आहे. तुझ्या आता घरात पुन्हा आता आनंद आवाज ऐकू येणार आहे. हास्य, प्रेम आणि समाधान हे पळत आता सगळं येणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, कधी हार मानू नको. तुझ्या मनात विश्वास असेल तर कोणीही अडचण मोठी नाही आहे. आणि जेव्हा ती कधी तुला आता खूप एकटं वाटेल, डोळे बंद करून स्वामीचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव आता फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे, ही एक आता आधार आहे. हे नाव घेताच तुझ्या आता मनात धीर येईल. तुला वाटेल आता की कोणीतरी तुझ्या पाठीशी आता उभा आहे. बाळ, तुझ्या मनात, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदरता क्षण लिहिली आहे. आज जर आता तू वाटत कठीण असेल, तर शेवट सुंदर आहे. हसू आता पुन्हा आता हस, प्रयत्न करत राहा आणि स्वामींच्यावर विश्वास ठेव. कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे. कधी-कधी माणूस इतका थकतो की त्याला तर वाटायला लागतं की आता काहीच उरलं नाही. स्वप्न तुटलेले असतात, आशा कमी झालेल्या असतात आणि मनात फक्त प्रश्न असतात. मी इतकं का सहन करतोय? माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी काय येतात आहे? पण हे प्रश्न खूप लोकांच्या मनात असतात, पण त्याचं उत्तर खूप आता साधं असतं. जीवन म्हणजे फक्त सुख नाहीये. जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचा प्रवास. जसं आता पावसाळा येतो आणि मग उन्हाळा येतो, तसंच आयुष्यालाही आता कधी आनंद येतो, कधी आता दुःख येतं. पण बाळा, दुःख कायमचं राहत नाही. आज जे काही तुला आता कठीण वाटतंय, ते एक दिवस फक्त आठवण बनून राहील. तू जे काय मागे वळून पाहशील आणि स्वतःला म्हणशील,
मी आता त्या वेळेला खूप घाबरलो होतो, पण शेवटी सगळं ठीक झालं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं आहे. कधी-कधी आपल्याला काहीच दिसत नाही, पण तरी आपण चालत राहतो. कारण आपल्याला माहीत असतं, की पुढे काहीतरी प्रकाश आहे. पहा तुझ्या आयुष्यात आता असाच प्रकाश येत आहे. आज कदाचित पण त्याहून तुला आता पाहू शकत नाही, पण तो तिथे आहे. तुझ्या गोष्टीची आता आशा सोडली होती, ती गोष्ट कदाचित पुन्हा आता तुझ्या आयुष्यात येण्याच्या मार्गावर आहे. कधी एखादी नोकरी, कधी एखादी संधी, कधी एखादं नातं जे पुन्हा आता जुळून येतं. जीवनाचा चमत्कार आता अचानक घडतो. ते मोठ्या आवाजात होत नाही, ते शांतपणे आपल्या आयुष्यात येतात. एक दिवस तुला कदाचित एखादी बातमी मिळेल, जी ऐकून तुझं त्या मन आनंदाने भरून जाईल. तू स्वतःला आता विचारशील, हे खरंच घडलंय का? कारण ज्या गोष्टीची तू आशा सोडली होती, तीच गोष्ट आता पुन्हा आता तुझ्या समोर उभी राहील. देवाचं गणित आपल्याला समजत नाही. तो कधी देतो आणि कधी थांबवतो, पण ते त्यालाच माहीत असतं. ही गोष्ट नक्की आहे, तो कधी आता प्रामाणिक माणसाला विसरत नाही. तू जर आता मनाने चांगला असेल, तू जर आता इतरांना मदत करशील, तू जर आता प्रामाणिकपणे कष्ट करत असशील, तर त्याचं फळ तुला तर नक्की मिळेल. कदाचित थोडासा उशिरा मिळेल, पण जे काही उशिरा मिळतं ते जास्त टिकतं. बाळा तुझ्या आता आयुष्यात अजून खूप आता काही सुंदर घडायला आहे. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येणार आहे, तुझ्या मनात पुन्हा आता आनंद येणार आहे, तुझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अभिमान दिसणार आहे. आणि त्याच दिवशी तू शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहशील आणि म्हणशील, स्वामी त्या दिवसात जेव्हा तुम्ही आता थकलो असतो, तेव्हा तर तुम्ही माझ्यासोबत उभे होता. म्हणून बाळा आजपासून एक छोटा निर्णय घे. निराशा होऊ नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस. तुझ्या त्या आयुष्यात प्रवास अजून संपलेला नाही. हा फक्त एक टप्पा आहे आणि त्या टप्प्यावरून एक नवीन सुरुवात तुझी आता वाट पाहते. तू सकाळी थोडासा वेळ शांत बस आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. या नावात एक शक्ती आहे, ते अशी आहे जी तुझ्या मनाला आता धीर देईल. जी शक्ती तुझ्या त्या आयुष्यात नवीन प्रकाश आणेल आणि कदाचित आजपासूनच तुझ्या आयुष्यातील त्या गोड बातमीची सुरुवात होत आहे. जगासमोर तू हसत असतोस, मजबूत असल्यासारखं दिसतोस, पण आतून तुझं मन कधी-कधी खूप तुटलेलं असतं. बाळा हे जीवन प्रत्येकाला काही ना काही शिकवत असतं. कधी आनंद देतं, कधी दुःख देतं, पण प्रत्येक अनुभव आपल्याला मजबूत बनवतो. तुझे काही दुःख आता पाहिले आहे, ते तुला आता एक चांगला माणूस बनवत आहे. कारण ज्याने दुःख पाहिलं असतं, तोच दुसऱ्यांच्या वेदना खरंच समजू शकतो. स्वयं म्हणतात बाळा तुझे काही स्वप्न आता सहन केलंय, ते आता व्यर्थ जाणार नाही. तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल, जेव्हा तुझ्या आता कष्टाचं फळ तुला मिळेल. तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनी तुला आता मजबूत काही शिकवले. आज तू जिथे आहेस तिथे तुझे आता शेवटचं आता ठिकाण नाही. हा फक्त तुझ्या प्रवासाचा एक छोटा टप्पा आहे. तुझ्या आता आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण यायचे. कदाचित आज तू थोडासा थकला आहेस, कदाचित तुला वाटत असेल की आता पुढे चालणं कठीण आहे. पण बाळ लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा आता तू खूप आता चिंतेत असतो, तेव्हा फक्त एक डोळे मिट आणि शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ. हा शब्द तुझ्या मनात एक वेगळ्या शांतता निर्माण करेल. तुला जाणवेल की तुझ्या आता आयुष्यात अजून आशा आहे आणि जिथे आशा असते तिथेच आता नवीन सुरुवात होते. बाळा तुझ्या आयुष्यात हे तर नवीन आता सुरुवात आहे. लवकरच प्रेम होणार आहे. त्या गोष्टीची आता इतके दिवस वाट पाहत होता, ती गोष्ट आता लवकरच तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. कदाचित एक गोड आता बातमी, कदाचित एक चांगली संधी, कदाचित तुझ्या आता स्वप्नांची पहिली पायरी. जे काही असतं ते तुझ्या मनात आता पुन्हा प्रकाश निर्माण होईल. म्हणून बाळा आता आजपासून एक गोष्ट तर लक्षात ठेव, कधी तर स्वतःवर शंका घेऊ नको. खूप आता तू मजबूत आहे, तू खूप आता खास आहे आणि तुझं तर आयुष्य अजून खूप सुंदर होणार आहे. फक्त त्या स्वामींवर विश्वास ठेव. रोज मनापासून त्यांचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवेल, तुझ्या घरात शांती आणेल आणि तुझ्या त्या मनात पुन्हा आनंद निर्माण करेल. आणि त्या दिवशी तू हसत म्हणशील, स्वामी तुमच्या त्या कृपेने आज माझं आता आयुष्य बदललं. कधी-कधी असं वाटलं असेल की आता मी प्रामाणिक आहे, मी नेहमी आता मेहनत करतो, मी कोणाचं वाईट करत नाही, तरी आता माझ्या वाटेला इतकं दुःख का येतं? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो, पण त्याचं उत्तर एकच आहे, जीवन ही एक परीक्षा आहे. त्या परीक्षेत प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न मिळतात. काहींना सोपे प्रश्न मिळतात, काहींना कठीण. पण शेवटी जिंकतो तोच, जो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो. तूही तसाच आहे. तू अजून हार मानली नाही, तू अजून प्रयत्न करतोय. याचा अर्थ तुझ्या मनात अजून आशा आहे आणि जिथे आशा असते तिथे मार्ग आता नक्की सापडतो. बाळा तुझ्या त्या आयुष्यात अनेक लोक आले असतील, काहींनी साथ दिली असेल, काहींनी साथ सोडली असेल, काही लोकांनी तुला तर समजून घेतलं असेल, तर काहींनी तुला तर चुकीचं समजलं असेल. पण हे सगळ्या जीवनाचा एक भाग आहे. कारण प्रत्येक भेटणारा माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक आपल्याला सावध राहायला शिकवतात, काही लोक आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. बाळा तू जे काही आता अनुभवलं आहेस, त्यामुळे तू अजून आता इतका मजबूत झाला आहेस. कधी-कधी आपण स्वतःलाच कमी समजतो, पण सत्य हे असं असतं की तू आता खूप काय सहन केलं आहेस आणि तरी तू उभा आहेस.
हेच तर तुझ्या आता खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ आता नेहमी सांगतात, "बाळा आता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे शब्द फक्त तू एका वाक्यात नाही, ते एक आता आशीर्वाद आहे. जेव्हा तुला आता भीती वाटते, तेव्हा हे शब्द आठव. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच होणार नाही, तेव्हा हे शब्द आठव. कारण देवाची कृपा कधी-कधी शांतपणे काम करत असते. आपल्याला लगेच दिसत नाही, पण ती दिसते. आणि बाळा तुझ्या त्या घरात जर आता कधी ताण असेल, तर त्यात आता तू शांतता आण. जर आता घरात कोणी दुखावलं असेल, तर त्याला आता प्रेमाने समजाव. कारण शांती आता निर्माण करणारा माणूस खूप मोठा असतो. घरात आता मोठं नसावं, पण आता घरात प्रेम मोठं असावं. बाळापासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी उठल्यावर हात जोडून स्वामींचं नाव घे. म्हणत मन स्वामी समर्थ माझ्या घरावरती आणि माझ्या आयुष्यावरती कृपा ठेव. हे शब्द तुझ्या मनात सकारात्मकता आणतील. हळूहळू तुझ्या आयुष्यात आता बदल दिसायला लागेल. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय आता योग्य होतात. आणि जेव्हा त्या निर्णय आयुष्य बदलतात बाळा तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. तू अजून आता खूप काही आता करणार आहेस. तू अजून खूप काही आता लोकांना आनंद देणार आहेस. आजचा संघर्ष उद्याचा यश बनेल. आजचे अश्रू आता उद्याचं हसू बनतील. फक्त धीर धर, विश्वास ठेव आणि स्वतःला रोज सांग, माझ्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहे. तेव्हा म्हणतात तू आज आयुष्यात आता खूप काही आता सहन केलं. काही वेळ आता तुझ्या आता डोळ्यात पाणी आलं. पण तू आता कुणालाच आता दाखवलं नाहीस. तू आता मनातलं आता दुःख हसत-हसत लपवतो. कारण तुला आता वाटतं, जर तू आता कमजोर दिला असलास, तर तो लोकं तुला आता समजून घेणार नाही. पण बाळा आता मनातलं दुःख आता लपवलं म्हणून ते तू आता कमी होत नाही. म्हणून आज स्वामी समर्थ तुला सांगतात मन हलकं कर. देवाजवळ आता मन मोकळं कर. कारण देवापासून आता काहीही लपलेलं नसतं. तुझं दुःख, तुझ्या चिंता, तुझे अश्रू हे सगळं स्वामी समर्थ पाहत आहे. आणि आतूनच आता ते तुला सांगत आहे, घाबरू नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी आहे. कधी-कधी आयुष्य अंधारात खूप वाढतो. सगळीकडे निराशा दिसते, पण बाळ लक्षात ठेव, अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटा दिवा त्याला दूर करू शकतो. तुझ्या त्या आयुष्यात तो दिवा म्हणजे विश्वास आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थना नक्की ऐकली जाते. कदाचित लगेच उत्तर मिळत नाही, पण योग्य वेळी सगळं आता ठीक होतं. बाळ तुझ्या आता घरात लवकरच शांतता येईल. जी लोकं आज तुझ्यासाठी आता दूर आहेत, ती आता एक दिवस तू आता तुझी किंमत समजून घेतील. तुझी त्या मेहनतीचं फळ तुला तर नक्की मिळेल. स्वामी समर्थ जे तर मन स्वच्छ असतं त्यांच्या शेवटी विजय मिळतो. तुझं तर आता फक्त चांगलं तर करत राहा. कोणाबद्दल आता वाईट विचार करू नकोस. कारण जे काही आपण देतो तेच आपल्याकडे परत येतं. जर तू आता प्रेम दिलंस तर तुला प्रेम मिळेल. जर तू आता मदत केली तर तुला आता मदत मिळेल. म्हणून बाळा तुझं मन आता नेहमी चांगलं ठेव. आजपासून एक छोटी सवय लाव. दररोज सकाळी उठल्यावर हात जोडून म्हण, श्री स्वामी समर्थ आजचा दिवस चांगला जाओ. आजची रात्र झोपताना म्हण, धन्यवाद स्वामी समर्थ, आज तुम्ही माझी साथ दिली. ही छोटी प्रार्थना तुझं आयुष्य आता बदलू शकते. तुझ्या घरात शांती येईल, तुझ्या मनात समाधान येईल आणि हळूहळू तुला आता जाणवेल की स्वामी समर्थ आता खरोखरच तुझ्या सोबत आहे. बाळा तू खूप काय आता खास आहेस. देवाने तुला काहीतरी खास करण्यासाठी या जगात पाठवले आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. तुझं आता भविष्य सुंदर आहे. फक्त धीर धर, विश्वास ठेव आणि स्वामींवर आता नाव घेत राहा. कारण स्वामी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आयुष्य खूप विचित्र असतं. कधी-कधी सगळं ठीक चालू असतं, पण अचानक काहीतरी आता बिघडतं. कधी-कधी आपल्याला मनातील आता माणसं दूर जातात. कधी मेहनत करू नये तर फळ मिळत नाही. कधी घरात तणाव आता निर्माण होतं. अशा वेळी माणूस स्वतःला विचारतो, "मी इतका आता प्रयत्न करतोय, तर माझ्या आयुष्यात असं का होतंय?" हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. अनेक गोष्टी आता लक्षात ठेव. आयुष्य म्हणजे फक्त आता सुख नाही. दुःखाशिवाय त्या सुखाची किंमत कळत नाही. जसं रात्रीशिवाय तर सकाळी सुंदर वाटत नाही, तसं अडचणीशिवाय यशाची आता किंमत कळत नाही. तू आज ज्या परिस्थितीतून जात आहेस ना, ती तुला ते कमकुवत बनवण्यासाठी नाही, तर तुला ते मजबूत बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, धीर सोडू नकोस. कारण आता धीर ठेवणारा माणूस कधी पूर्णपणे हरत नाही. आज तुझ्या मनात कदाचित खूप आता चिंता असतील, घरातील आता काळजी, कामाचा ताण, भविष्यासाठी भीती. कधी-कधी माणूस इतका विचार करतो, की त्याचं मन थकून जातं. पण बाळा, मन आता शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आता योग्य मार्ग दिसतो. तुझ्या गोष्टी आता आशा सोडली होती, ती गोष्ट कदाचित पुन्हा आता तुझ्या आयुष्यात परत येण्याच्या मार्गावर आहे. कधी येतं एखादी चांगली बातमी, कधी एखादी नवीन संधी, कधी एखादे नातं जे काही तुला पुन्हा जुळत शकतं. तुझ्या आता जीवनात असे क्षण येत असतात, की त्या क्षणी आता माणूस आश्चर्यचकित होतं. तो स्वतःलाच म्हणतो, "मी आज जर आता आशा सोडली होती, ते पुन्हा आता कसं घडलं?" बाळ आता हेच तर तुझं देवाचं काम आहे. तो कधी-कधी आता आपल्या थोडा वेळ थांबवतो, कारण त्याला माहीत असतं, की योग्य वेळ अजून आलेली नाही. पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा त्याचं सगळं बदलायला सुरू होतं. तुझ्या आयुष्यातही तो क्षण येईल. तुझ्या घरात पुन्हा आता हसू येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा आता खरंच आनंद दिसेल.
तुझ्या त्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि त्या दिवशी तू मागे येऊन पाहशील. मग तुला जाणवेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला इथपर्यंत आणण्यासाठी होती. बाळा, माणूस आयुष्यात खूप काही त्या लोकांना भेटतो. काही लोकांना आता फक्त थोड्या वेळेसाठी येतात, काही लोकं आपल्याला दुखावतात, पण काही लोकं आपल्याला आयुष्यभर काहीतरी शिकवून जातात. म्हणून भूतकाळातील दुःख आता मनात जास्त काळ ठेवू नको. ज्याने तुला आता दुखावलं त्यांना माफ कर. कारण माफ केल्यावरती मन हलकं होतं आणि हलकं मन आनंदाकडे लवकर पोहोचतं. बा, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही आता सुंदर घडायचं. तू अजून आता खूप स्वप्न आता पूर्ण करणार आहेस. तुझ्या त्या घरात पुन्हा आता आनंद येणार आहे. तुझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसणार आहे. बाळा, तुझ्या मनातील ही वेदना स्वामी समर्थांना दिसते. तू जेव्हा आता शांतपणे स्वामींच्या समोर बसतो आणि मनातल्या मनात म्हणतो, "स्वामी, आता मला थोडी ताकद द्या." तेव्हा ती प्रार्थना रिकामी जात नाही. स्वामी समर्थ म्हणतात, "बाळा, तू रडतो तेव्हा मीही आता तुझ्या सोबत असतो." कदाचित तुला असं वाटत असेल की आता कोणीच तुला तर समजत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला तर तुझ्या मनात सगळं तर कळतं. तू आता किती संघर्ष करतोय, तू आता किती कष्ट घेतोयस, तू आता किती वेळा निराश झाला आहेस, हे सगळं स्वामी समर्थ पाहत आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, "बाळा, आता थोडा धीर धर, आनंदाचा दिवस दूर नाही." आज तुझ्या त्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी ते कायमचे नाहीत. जसं रात्र कितीही लांब असली तरी पहाट नक्की होते, तसं तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट नक्की येणार आहे. आज तू जे काही दुःख सहन करतोय ते तुला मजबूत बनवत आहे. आज तू जे काही अश्रू आता ढाळतोयस ते तुझ्या आयुष्यात एक दिवस मोठा आनंद घेऊन येतील. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण यायचे. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल. तुझ्या वडिलांच्या मनात पुन्हा आता समाधान निर्माण होईल आणि त्या दिवशी तू आता स्वामींच्या चरणी डोके ठेवून म्हणशील, "स्वामी, तुमच्या त्या कृपेने आज माझं घर आनंदाने भरून आणलंय." आज बाळा, तू आता कधी आशा सोडू नकोस, कधी आता विश्वास सोडू नकोस. कारण ज्या माणसाच्या मनात श्रद्धा असते त्याच्या आयुष्यात एक दिवस नक्कीच चमत्कार घडतो. आजपासून रोज मनापासून एकदा म्हण, "श्री स्वामी समर्थ." हा जप तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणेल, तुझ्या मनात एक नवीन ताकद निर्माण करेल आणि हळूहळू तुझ्या आयुष्यात तो दिवस येईल ज्याची आता तू 8 दिवस आता खूप वाट पाहत होता आणि त्याच दिवशी तुला आता जाणवेल किती आता स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभे होते. तुला कधी-कधी असं वाटत असेल, की माझं आयुष्य आता इतकं कठीण का आहे? मी एवढं आता का सहन करतोय? लोकं आनंदात दिसतायत, पण माझ्या वाटेला नेहमी संघर्षच का येतोय? हा विचार खूप लोकांच्या मनात येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या आयुष्यात मोठं काही घडायचं असतं, त्याच्या आयुष्यात परीक्षा जास्त असतात. कारण देवाला तर माहीत असतं, की हा माणूस आता मजबूत आहे, हा माणूस संकटातूनही पुढे जाऊ शकतो. तुझ्या आता आयुष्यात हे अनेक वेळा आता असे क्षण आले असतील, जेव्हा तुला वाटत असेल, की आता बस, आता माझ्याकडून होत नाही, पण तरी तर तू पुढे चालत राहिला. त्याचं तुझं खरंच धैर्य आहे. बाळा, तू आता स्वतःकडे कधी शांतपणे बघितलं का? तू आता खूप काही सहन केलंय, खूप वेळा आता मन दुखावलंय, खूप वेळा आता थोड्या आता डोळ्यात पाणी आलं असेल, पण तरी आता तू आज इथे आहेस. याचा अर्थ तुझ्यात आता खूप मोठी ताकद आहे. कधी-कधी आपण स्वतःला कमी समजतो, आपल्याला वाटतं आपण काहीच नाहीये. पण सत्य आता असं असतं, की प्रत्येक माणूस देवाने आता खास बनवला असतो. तुझ्यातही काहीतरी खास आहे. कधी तुला अजून ते पूर्णपणे दिसलं नाही, पण वेळ आता येईल आणि तुला आता स्वतःची किंमत नक्की कळेल. बाळा, आता आयुष्य म्हणजे फक्त दुःखाचा प्रवास नाही. ज्यात दुःखही असतं, त्यात संघर्षही असतो. पण हाच संघर्ष आपल्याला आता मजबूत बनवतो. जसं लोखंड आगीतून जाऊन मजबूत होतं, तसं माणूसही अडचणीतून जाऊन मजबूत होतं. म्हणजे त्या आयुष्यात आज जरी आता अंधार वाटत असेल, तर लक्षात ठेव, अंधार कायमचा नसतो. सूर्य उगवला की अंधार निघून जातो. तसंच तुझ्या आयुष्यात एक नवीन उजाड लवकरच येणार आहे. बाळा, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." शब्द फक्त बोलण्यासाठी नाही, ते तुझ्या आता साठी एक वचन आहे. तू जेव्हा आता घाबरतो तेव्हा स्वामींचं नाव घे. तू जेव्हा आता थकतो तेव्हा स्वामींचं नाव घे. तू जेव्हा निराश होतो तेव्हा स्वामींचं नाव घे. कारण त्या नावात एक वेगळी शक्ती आहे. बाळा, तुझ्या घरात जर आता कधी ताण असेल, तर त्यातून तू शांतता आण. जर आता घरात कोणी दुखावलं असेल, तर त्याला आता एक हसू दे. कारण कधी-कधी एक छोटं हसूही मोठं दुःख हलकं करतं. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही, घर म्हणजे मनाची जवळीक. तुझ्या आता घरात प्रेम जर असेल, तर ते घर खूप सुंदर आहे. म्हणून नेहमी प्रयत्न करत की घरात शांतता राहील. पण आजपासून एक छोटा नियम ठेव. रोज सकाळी उठल्यावरती हात जोडून म्हण, "स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याला आता योग्य दिशा द्या." फक्त 2 मिनिटं पण मनापासून. हळूहळू तुला जाणवेल की तुझ्या आता मनात आता शांतता येत आहे. तुझे विचार सकारात्मक होत आहे आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. बाळा, तुझ्या आता आयुष्यात अजून खूप सुंदरता क्षण येणार आहे. आज जरी तू आता संघर्ष करत असेल, तरी उद्या तू अभिमानाने म्हणशील, "आज जे काही अश्रू आहेत, ते उद्या आनंदाच्या आठवणीत आहे." एक दिवस तू मागे येऊन बघशील आणि म्हणशील, "त्या कठीण दिवसाने मला मजबूत बनवलं." आणि त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर एक मोठं समाधान असेल. म्हणून बाळा, आता थोडंसं हस, मनातील भीती हळूहळू सोडून दे. कारण तुझ्या आयुष्यात आता नवीन सुरुवात आता खूप जवळ आहे.
आता डोळे मीठ आणि प्रेमाने म्हण जय जय स्वामी समर्थ. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.